धक्कादायक आणि दुःखदायक बातमी ही आहे. मनोहर जोशी सर म्हणजे शिवसेना प्रमुखानंतर शिवसेनेत नेतृत्व सगळ्यात मोठं कोणतं होतं ते मनोहर जोशी सरांचं निश्चित होतंच. त्यांच्यातल्या एक शिवसैनिक नगरसेवक पदापासून तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत एक शिवसैनिक पोहोचू शकतो हे त्यांनी दाखवलं. नुसतं दाखवलं तर त्या जबाबदाऱ्या त्यांनी योग्यरित्या पार पाडल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं शिस्त, काटेकोरपणा, संघटनेप्रती निष्ठा ही सरांकडून शिकली पाहिजे. कारण जेव्हा सर मुख्यमंत्री असताना त्यांना शिवसेना प्रमुखांनी राजीनामा द्यायला सांगितलं तर साधं त्यांनी रिप्लाय करून फोन करून विचारलंसुद्धा आणि डायरेक्ट राज्यपालांकडे जाऊन राजीनामा दिला. हे मी का सांगतो की आजच्या काळात पदाला चिकटून राहणं, पदासाठी अनेक पक्ष बदलणारे लोक असताना मनोहर जोशी सरांनी त्यावेळेस एका आदेश नाही एक साधा कागद शिवसेना प्रमुख लिहून दिल्यावर राज्यपालाकडे राजीनामा देणारे मनोहर जोशी. खऱ्या अर्थानं आत्ताची जी पिढी आहे राजकारणाची सगळ्या पक्षाची, फक्त शिवसेनेचीच नाही, याने एक आदर्श घ्यावा. त्यांचा टापटीपणा, त्यांचा वक्तशीरपणा, वेळ पाळण्याची त्यांची पद्धती, एक डिसिप्लिन सरांकडूनच शिकली पाहिजे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.